आखातातील युद्धामुळे हॉटेल व्यावसायिकांचं मोठं नुकसान होतंय। नाशिकच्या ग्रामीण भागात सिलेंडरची टंचाई निर्माण झाली आहे। मुंबई आग्रा महामार्गावरील हॉटेल चालक हे त्रस्त झालेत। तर आखातातील युद्धामुळे हॉटेल व्यावसायिकांचं मोठं नुकसान होत असल्याचं पाहायला मिळतंय। याचाच आढावा घेतलाय आमचे मनमाडचे प्रतिनिधी संतोष खताळ यांनी। काय सांगाल आपल्याकडे आज मुंबई महामार्गावर गॅस टंचाईची काय टंचाई आहे? गॅसच मिळत नाही। जेव्हापासून इराण आणि अमेरिकेचं युद्ध चालू झालं तर डायरेक्ट गॅस बंद आहे आणि गॅस बंद असल्यामुळे गिराईकाला बी लगेच फास्ट देता येत नाही, सगळं चुलीवरच चालू आहे। गिराईक बी थांबतं आणि निघून जातं। आमचा व्यवसाय पण गॅसमुळे डबघाईस आलेला आहे। किलो सरपट चालू आहे, त्याच ग्राहक बसवली नावीलाज आहे, गॅसच नाही ना, मग बंद करायची वेळ आली। काय शासनाने काय मागणी केली? शासनाकडं एवढंच एवढीच मागणी आहे का त्यांनी आम्हाला गॅसची पूर्तता करून द्यावा बा असं। एकंदरीतच चांदवड तालुक्यातील मुंबई महामार्गावर या ठिकाणी तासन तास ग्राहकांना नाहक मनस्ताप करावा लागत आहे आणि सिलेंडर मिळत नसल्यामुळे जे बाहेरगावचे प्रवासी आहेत, त्यांना नाहक त्रास व्हायची वेळ आलेली असून या ठिकाणी चुलीवर देखील नाश्ता करण्यासाठी विलंब लागत असल्यामुळे ग्राहकांना देखील मनस्ताप होण्याची वेळ आली। जय महाराजसाठी संतोष होता, नाशिक मनमाड।